ही बातमी पेपरमध्ये वाचली आणि हे खरं आहे की अनेक वेळा यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरंच लिखाण झालेलं आहे। जेव्हा नवीन पुरावे पुढे आले, नव्या इतिहासकारांनी त्याच्यावर लेखन केलं, तेव्हा ती प्रतिमा त्यातला तो अक्षर भाग तो कमी झालेला आहे। उदा जयसिंग पवारांनी हे दाखवून दिलं की दाजी कोंडदेव हे शिवाजी गुरु नव्हते, आपण ते नंतर कमी केलेलं आहे। त्यामुळे इतिहासामध्ये नवीन नवीन पुरावे येत असतात। त्यामुळे अशी जर बंदी घातली आणि पण त्यासाठी एक क्रायटेरिया ठरवला पाहिजे की आता समजा काही पुस्तकं, काही लेख, नाटकं हे जर अपमानास्पद असतील, एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटी नेमून निर्णय घ्यावा। कारण इथे शेवटी कुठेतरी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न विचार केला पाहिजे। अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधी मर्यादित नसतं, अवमान अधिकार दिलेला नाही, पण इतिहास हे सतत बदलणारी, नव्या गोष्टी ॲड करणारी निरंतर प्रक्रिया आहे। आणि शेवटी इतिहासात आपण किती म्हणलो की ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे, तरी तो संशोधनाच्या जे काही विचारसरणी असते किंवा भावना असते त्याचा काही भाग अंश उतरत असतो, परंतु शक्यतो त्यांनी निर्दोषपणे काम केलं पाहिजे अपेक्षा असते। त्यामुळे यामध्ये असा एक सरसकट निर्णय घेण्यापेक्षाही आपण जे अवमानास्पद मजकूर वाटतो, लोकांची भावना आहे किंवा मागणी असेल, तर त्या प्रकरणामध्ये एक चांगली तज्ज्ञ समिती नेमावी आणि नवीन त्या लोकांचा कमी करायचा प्रयत्न करावा। आता आपण हे बंदी घातली मराठी साहित्यापुरते, लक्षात घेतलं पुस्तकापुरतं, ठीक आहे, पण जिथं हिंदी, इंग्रजी, अन्य भाषेत पुस्तक निर्माण होतात त्याचं आपण काय करणार आहोत? उदाहरणार्थ सध्या अरुण शूरचं एक पुस्तक गाजत आहे सावरकराबद्दलचं, आणि सावरकराबद्दलचं त्यांचं होतात्म्य आहे हे किती चुकीचं होतं असं पुस्तक आहे। ह्या पुस्तक आपण काय करणार आहोत हा प्रश्न येतोच ना, कारण ते पुस्तक इंग्रजी भाषेत आहे आणि ते दिल्लीहून प्रकाशित झालेलं आहे। तर तेव्हा आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे आणि पुस्तक आल्यानंतर सरसकट निर्णय घेता प्रत्येक पुस्तकाची गुणवत्ता पाहून त्यातला पुरावा नसलेला खोटा जर लिखाण केलं असेल ते निश्चितपणे आपण वगळलं पाहिजे किंवा त्या पुस्तक बंदी आणली गेली पाहिजे, हे आहे। कारण शेवटी आपल्या घटनेमध्ये, संविधानामध्ये तरतूद आहे की महापुरुषांचा किंवा अवमान करणं, इतिहासाची छेडछाड करणं हे योग्यच नाही आहे, परंतु पुराव्याविषयी काही गोष्टी होत असतील तर त्या चर्चा व्हायला पाहिजे। आणि तरीही असं वाटलं एखाद्या तज्ज्ञ समितीला हे पुस्तक चुकीच्या पद्धतीनं इंटरप्रिट केले गेलेलं आहे, एका महापुरुषाचा अवमान झालेला आहे, तर निश्चितपणे केलं पाहिजे, तर मी समर्थन करतो। जेव्हा जेम्स लेनचं पुस्तक आधार घेऊन एक अफवा पसरली गेलेली आहे, लिखाणामध्ये आलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये ते कोणी सहन करणार नाही, ते अतिशय चुकीचंच होतं। त्याबद्दल जे पुढे घडलं ते गोष्ट वेगळी, परंतु त्यामध्ये तो उद्रेक आहे तो बरोबर होता आणि आपण त्या बंदी घातली हे बरोबर होतं, पण नंतर ती बंदी उठली पण गेलेली आहे। तर ती बंदी का उठली गेलेली आहे कोर्टाकडून हे विचार केला पाहिजे। म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं परिप्रेक्षामध्ये, परंतु महापुरुषांची जी महत्ता आहे, जे आपले आराध्य दैवत आहेत, त्यांची एक विवेकी चिकित्सा निश्चित व्हायला हरकत नाहीये, परंतु कुठलीही गोष्ट लिहिताना पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करून दाखवली पाहिजे, त्यासाठी रेफरन्सेस दिले पाहिजेत आणि ते रेफरन्सेस खरे असल्याची खात्री करून घेतली पाहिजे। तर इतके पथ्य पाळल्याखेर न पाळता जर लेखन केलं गेलं तर निश्चितपणे लोकांच्या भावना दुखावल्या जातात आणि मग अशा वेळी असे प्रश्न निर्माण होतात आणि मग सरकारला हा निर्णय घ्यावा लागतो। सरकार निर्णय मी हे करत नाही, त्याचं स्वागत करतो, परंतु त्यांनी ज्या पुस्तकाचे उल्लेख केलेले आहेत त्या सर्व पुस्तकाबद्दल एक समिती नेमावी आणि त्यातल्या बद्दल काय करता निर्णय घ्यावा। हा निर्णय सरकारने घेण्या पाहिजे। जे तज्ज्ञ इतिहासकार आहेत त्या समितीने घेतला हे अधिक संयुक्तिक होईल आणि उद्या जर कोणी त्याच्या विरुद्ध कोर्टात गेलं तर आपल्याला त्याचा डिफेंड करणं सोपं जाईल। म्हणून सरकारनं थोडं विचारपूर्वक काम करावं आणि एक तज्ज्ञ समितीच्या मार्फत जे पुस्तक प्रकाशित होतात त्याची तपासणी करावी आणि जेव्हा त्याबद्दल असं वाटतं की हे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत, चुकीचे आरोप केले, त्यामुळे एका महापुरुषाचा जो लौकिक जीवन आहे त्या तडा जायचा प्रयत्न आला, लोकांचा क्षोभ वाढलेला आहे, अशा प्रसंगी निश्चित कारवाई केली पाहिजे, परंतु हे काम सरकारचं नाही, हे काम तज्ज्ञ समितीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।